अमेरिकन सैनिकांनी केलेल्या एका राष्ट्राध्यक्षाच्या किडनॅपिंगची बातमी तुम्ही ऐकली असेलच. जाणून घेऊया नेमकं काय घडलं. 3 जानेवारी 2026च्या पहाटे अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या एका मोठ्या लष्करी हल्ल्याने संपूर्ण जग हादरून गेले. अंधाराचा फायदा घेत अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी काराकसवर जोरदार हल्ला चढवला. हे ऑपरेशन अतिशय वेगवान आणि नाट्यमय होते. अमेरिकेच्या सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांच्या घरावर छापा टाकला, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आणि तातडीने विमानाने देशाबाहेर नेले. सूर्य उगवेपर्यंत मदुरो त्यांच्या पत्नीसह न्यूयॉर्कमध्ये त्यांना हजर करण्यात आले होते. हे केवळ एक लष्करी ऑपरेशन नसून ते एका पदस्थित राष्ट्राध्यक्षाचे केलेले उघड अपहरण आहे, ज्यामध्ये जागतिक राजकारणाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत. हे सर्व का घडले हे समजून घेण्यासाठी आपल्याला मदुरो यांच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. 2013मध्ये ह्युगो चावेज यांच्यानंतर त्यांनी सत्ता हाती घेतली, पण त्यांचे नेतृत्व त्यांच्या देशासाठी संकटच ठरले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीप्रमाणे मदुरो यांनी देशातील लोकशाही पोखरून काढली, निवडणुकांमध्ये गैरप्रकार केले आणि विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबून टाकला. त्यांच्या काळात व्हेनेझुएलासारखा देश, ज्याच्याकडे तेल खूप जास्त आहे, तो इतका गरीब झाला की लाखो लोकांनी जगण्यासाठी देश सोडून दिला. मदुरो सत्तेबाहेर गेले याचे दुःख जगातील फार कमी लोकांना असेल, कारण ज्या पद्धतीने ते काम करायचे त्याच्यामध्ये खूप अडचणी होत्या. पण अमेरिकेनं जसं त्यांना पदावरून काढलं त्याच्यानेही लोक खुश नाही आहेत. अमेरिकन सरकारने या हल्ल्याचं समर्थन करताना व्हेनेझुएलाचा उल्लेख ड्रग्ज चालवणारे राज्य असा केला आहे. अमेरिकेचा असा आरोप आहे की मदुरो यांचे सरकार आपल्या नागरिकांची काळजी घेण्याऐवजी अमेरिकेत ड्रग्ज पाठवण्याला प्राधान्य देत आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यामागे अजून एक कारण असल्याचंही सांगितलं आहे.